बघा मग आपण काय बघितलं रे? बाबा कसोटी बघितली. बाबा कसोटीमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं? पहिल्या त्रिकोणातील 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणातील 3 बाजू बरोबर एकरूप असतात, म्हणजे संगत बाजू असतात हा त्या. आणि त्या संगत बाजू जर एकरूप असतील तर आपल्याला काय मिळतं? ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार? बा कसोटीनुसार एकरूप मिळतात. त्यानंतर दुसरी कसोटी आपण बघितली बाकोबा. इथं महत्वाचा मुद्दा काय बघा? दोन बाजूंच्या मधला कोण पाहिजे. दोन बाजूंच्या मधला कोण बघा, ही एक बाजू आणि ही एक बाजू यांच्या मधला कोण हा. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं बा को बा असं झालं पाहिजे ते. नाहीतर बघा, ह्या दोन बाजू आणि हा कुठला तरी कोण घेतला तर ते बाकोबा कसोटीमध्ये येणार नाही. दोन बाजूंच्या मधीच कोण असला पाहिजे तो. आणि मध्ये असलेला कोण जर एकरूप झाले तर कोणती कसोटी चालू होते? तर बाकोबा कसोटी. म्हणून दोन त्रिकोणातील बाजूंच्या दोन जोड्या एकरूप पाहिजेत, म्हणजे संगत बाजूंच्या दोन जोड्या. आणि त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोण एकरूप पाहिजे, तरच ती कोणती कसोटी येते? बाकोबा कसोटी येते. त्याच्यानंतर येते कोबाको कसोटी. आता कोबाको कसोटीमध्ये काय येतं? तर लक्षात ठेवायचं, दोन त्रिकोणातील दोन त्रिकोणातील त्रिकोणातील दोन कोण दोन कोण म्हणजे कसले येणार रे? दोन संगत कोण पाहिजे तर इथं तुम्ही म्हणू शकताय संगत कोण. संगत कोण, दोन संगत कोण काय असतील? एकरूप एकरूप आणि आणि दोन्ही कोणांमधील दोन्ही कोणांमधील बाजू बाजू एकरूप. कशा पाहिजेत? दोन्ही कोणांमधील बाजू. आता दोन्ही कोणांच्या मधली बाजू असली पाहिजे तर ती कोणती होणार? को बा को कसोटी येणार. एकरूप तर कोणती कसोटी लागू होणार रे? तर कोबाको कसोटी. कोबाको कसोटीने ते दोन त्रिकोण हे सगळं लिहित बसण्याची गरज नाही तरी सुद्धा त्रिकोण एकरूप असतात. बघा आता आपण इथं दोन त्रिकोण घेऊया. समजूया हा एक त्रिकोण आहे, त्याचं नाव दिलं ABC. आणि दुसरा एक त्रिकोण आहे, त्याचं नाव देऊया PQR. आणि आता बघा, बी कोणाला P कोण एकरूप आहे आणि C कोणाला R कोण एकरूप आहे. कोणता कोण? बघा इथं एकरूप दाखवण्याची पद्धती टिंबनं दाखवू शकता, गुणिले चिन्हानं वगैरे वगैरे आपण का दाखवू शकतो. तर आता बघा इथं काय होणार रे? पहिली गोष्ट आणि त्याच्यानंतर ही बाजू आणि ही बाजू एकरूप असेल तर. आता बघा आपल्याला काय कंडिशन मिळेल? तर कोण बी ला एकरूप कोण कोणता आहे रे? बघा बी ला एकरूप कोण कोणता? पी. त्यानंतर कोण सी ला एकरूप कोण कोणता? आर. सी ला एकरूप कोण कोणता? आर. आणि बघा कोणती बाजू आहे का? त्या दोन कोणांच्या मधली बाजू आहे. दोन कोणांच्या मधली, इकडली तिकडली कुठली नको पाहिजे, त्या दोन कोणांच्या मध्ये येणारी म्हणजेच कोणती येणार बघा? बीसी एकरूप कोणती आहे? पी आर. ठीक आहे, बीसी एकरूप पी आर. इथं आता संगती सांगायला लागत नाही, इथं संगती तयार झाल्या ऑटोमॅटिकली. दोन संगती झाल्यामुळे तिसरी संगत ऑटोमॅटिक मिळते. आपल्याला संगत कोणती मिळणार आहे? बी ला कोणती येणार? पी. त्याच्यानंतर बघा सी ला कोणती येणार? आर. आता बघा बी ला पी झाली, सी ला आर झाली, तर राहिलं कोण रे? ए ला. ए ला कोणती येणार? क्यू. आणि त्यामुळे बघा कोणते त्रिकोण रे? त्रिकोण. आता म्हणत असताना तुम्ही एबीसी म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. एबीसी एकरूप त्रिकोण कोणता येणार रे आता? क्यू पी आर. कोणती कसोटी? को बा को कसोटी. कोणती कसोटी येणार? को बा को कसोटी आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढली येते कोकोबा कसोटी येते. आता बघा कोकोबा कसोटीमध्ये काय येतात? जर एका त्रिकोणाचे दोन कोण त्यांच्यात समाविष्ट नसलेली एक बाजू, बघा त्यांच्यात समाविष्ट नसलेली एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणातील संगत कोण आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असेल तर कोणती कसोटी आहे बघा? आता कोकोबा कसोटी ही थोडीशी बरोबर याच्या वेगळी. कोणती कसोटी? चौथी कसोटी आपली मिळेल को बा कसोटी. आता लक्षात ठेवायचं मगासारखंच येतंय, दोन संगत कोण म्हणजेच आपल्याला काय मिळणार रे?
दोन त्रिकोणातील दोन त्रिकोणातील त्रिकोणातील दोन कोण काय असतील परस्परांना किंवा संगत कोण एकरूप कसे पाहिजेत एकरूप आणि दोन्ही मध्ये समाविष्ट नसणारी दोन्ही कोणांमध्ये असं म्हणूया आपण पूर्ण दोन्ही कोणांमध्ये समाविष्ट नसणारी एक बाजू एकरूप तर कोणता तर कोकोबा कसोटीने एकरूप होतात. काय मिळतात आपल्याला त्रिकोण एकरूप कसोटीने दोन त्रिकोण एकरूप होतात. मगासारखंच परत दोन त्रिकोण आपण विचारात घेऊया. हा एक त्रिकोण आणि आता मी पूर्णपणे ते एकरूप काढत नाही परंतु एकरूपच असले पाहिजेत ते दिसताना पण ते एकरूप दिसावेत असे काढायचे. ठीक आहे. आता बघा परत मी नाव देतोय ABC XYZ आणि बघा ह्या कोणाला हा कोण त्यानंतर या कोणाला हा कोण आणि ही बाजू बघा ही बाजू आणि मी दुसरी बाजू घेतोय ही बाजू एकरूप. आता बघा इथं कंडिशन कशी होणार आहे. कोणता कोण रे कोण ए ला एकरूप कोण कोणता येणार वाय आहे का ए ला कोणता आला वाय. कोण बी ला एकरूप कोण कोणता येणार एक्स आणि बघा बाजू कोणती आहे रे बीसी ला एकरूप बाजू कोणती येणार आहे एक्स झेड. आता मला सांगा अरे हा सॉरी इथं काय येणार एक्स झेड. आता बघा इथं काय कंडिशन आली रे हे दोन कोण आहेत ना ह्या दोन कोणांच्या मध्ये असणारी बाजू कोणती आहे एबी. इथं एबी आहे का रे नाही आहे. त्यानंतर बघा हे दोन कोण आहेत यांच्यामध्ये असणारी बाजू कोणती आहे एक्स वाय ती पण नाही आहे. म्हणजे बघा दोन बाजूंच्या मध्ये त्या कोणांच्या मध्ये समाविष्ट नसणारी शब्द कोणता इथं नसणारी म्हणजे दोन कोणांच्या मध्ये समाविष्ट असणाऱ्या कोणत्या झाल्या रे एक्स वाय आणि एबी ह्या सोडून कुठली पण बाजू असेल. मग आता बघा ह्या बाजूला ही बाजू जर आपल्याला एकरूप मिळत असेल तर अर्थ काय झाला बघा रे. पहिली गोष्ट म्हणजेच काय तर संगत कुणाला कोण लागलं ए ला वाय त्यानंतर काय येणार बी ला एक्स आणि मग कोण राहिलं आता सी ना सी ला कोण आलं झेड आणि त्यामुळे आपल्याला बघा कोणते दोन त्रिकोण येणार त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण कोणता येणार वाय एक्स झेड. कोणती कसोटी कोकोबा कसोटी. कोणती कसोटी कोकोबा कसोटीनुसार ते काय होतील एकरूप होतील. आता बघा याच्यानंतर आपल्याला पुढलं जे मिळतं ते म्हणजे कर्णभुजा. पाचवी कसोटी आपल्याला कोणती मिळते कर्णभुजा. कर्ण म्हणजे हायपोटिनस आणि भुजा म्हणजे काय येणार बाजू. पाचवी कसोटी येते कर्णभुजा कसोटी. आता कर्णभुजा म्हणजेच काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं म्हणजेच काय दोन काटकोन त्रिकोणांची गरज असते. कोणती त्रिकोण पाहिजेत दोन काटकोन त्रिकोणामध्ये बघा दोन काटकोन त्रिकोणामध्ये संगत कर्ण म्हणजे काय रे पहिल्या त्रिकोणाचा कर्ण आणि दुसऱ्या त्रिकोणाचा कर्ण. संगत कर्ण एकरूप आणि एक संगत बाजू एकरूप. कसली पाहिजे एक संगत बाजू एकरूप. तर कर्णभुजा कसोटीने ते त्रिकोण किंवा ते दोन त्रिकोण कसे असतात रे त्रिकोण एकरूप असतात. आता बघा साधी गोष्ट हा एक काटकोन त्रिकोण झाला. आपल्याला इथं गरज काय आहे काटकोन त्रिकोण. दुसरा काटकोन त्रिकोण पाहिजे. दुसरा काटकोन त्रिकोण याचं नाव दिलं ABC याचं नाव देऊया
एक्स वाय झेड. बघा आता इथं तुमचा हा कोण काय एकरूपच आहे. जर तुमचा हा हायपोटेनस म्हणजे काय रे कर्ण. कर्ण कोणता रे एसी कर्ण एक्स झेड ला म्हणजे कर्ण एसी एकरूप कर्ण कोणता येणार एक्स झेड. आणि एक बाजू कुठली पण असू दे. आता आपण बाजू कोणती घेऊया आपण ही एक बाजू घ्या आणि ही बाजू म्हणजेच कोणती येणार बाजू बीसी एकरूप बाजू कोणती येणार वाय झेड. तर लक्षात ठेवायचं उरलेलं काय बघायची गरज लागत नाही आपल्याला डायरेक्ट काय मिळतं. तर लक्षात ठेवायचं कोणती कसोटी लागू पडते इथं कर्णभुजा कसोटी म्हणून त्रिकोण. हा आता पहिल्यांदा संगती सांगायला पाहिजे. तर संगती कोणत्या होणार बघा बी कोणाला वाय कोण काय काटकोण आहे हे दोघं कोण काटकोण आहेत बरोबर आहे. म्हणजे बी ला कोण झालं वाय इथं क्लिअर झाला पहिला मुद्दा बी ला वाय. त्याच्यानंतर बघा ही एकेरी बाजू आहे तसं पण इथं बघा एक न दाखवलंय म्हटल्यानंतर सी ला कोण येणार झेड. सी ला कोण झाला झेड. त्याच्यानंतर बघा हे कोणता येणार तर ए ला एक्स. ए ला कोण येणार एक्स. आता म्हणून कोणत्या कसोटीनुसार ए त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण कोणता येणार रे एक्स वाय झेड. कोणती कसोटी कर्णभुजा. कर्णभुजा कसोटी. यानुसार ते काय होतील एकरूप आपल्याला बघायला मिळतील. बघा अशा आपल्याला ह्या आणि 3 काय मिळतात कसोट्या. एकूण 5 कसोट्या झाल्या. पहिली कसोटी कोणती बा 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 3 बाजू एका कोणातल्या 3 बाजू दुसऱ्या कोणातल्या म्हणजे संगत बाजू जर एकरूप असतील तर बाबा कसोटीनुसार ते 2 त्रिकोण काय होतात एकरूप होतात. त्याच्यानंतर बाकोबा एका त्रिकोणातील 2 बाजू दुसऱ्या त्रिकोणातील 2 बाजूंना एकरूप म्हणजे संगत बाजू काय झाल्या पाहिजेत एकरूप 2 जोड्या एकरूप झाल्या पाहिजेत. आणि त्यांच्यामध्ये असणारा कोण समाविष्ट कोण त्या दोन्ही बाजूंच्या मधला कोण जर एकरूप असेल तर बा को बा कसोटी. त्याच्यानंतर मग ते कोबा को कसोटी म्हणजे 2 कोण एका त्रिकोणातील दुसऱ्या 2 त्रिकोणातील 3 कोण 2 कोणाबरोबर एकरूप असतील आणि त्यांच्या मध्ये त्या 2 कोणांच्या मध्ये असणारी बाजू काय झाली पाहिजे एकरूप असेल तर ते काय होतात रे को बा को कसोटी. 2 कोणाच्या मधली बाजू 2 कोणाच्या मधली बाजू एकरूप झाल्या तर काय होणार कोबा को कसोटी. त्यानंतर येते कोणती कोकोबा. काय ते कोकोबा 2 कोण एकरूप पाहिजेत दोन्हीतले 2 त्रिकोणातील आणि दोघांच्या मध्ये असणारी बाजू सोडून तिसरी बाजू सॉरी दुसरी बाजू मध्ये असणारी सोडून उरलेल्या 2 बाजू असतात ना त्यातली कुठली पण एकरूप जर झाली तर त्यावेळी कोणती कसोटी लागू पडते कोकोबा कसोटी लागू पडते. आणि कोकोबा कसोटीनं ते काय होतात एकरूप होतात. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कोणती कसोटी मिळते कर्णभुजा कसोटी. कर्णभुजामध्ये दोन्ही त्रिकोण कसले पाहिजेत काटकोन त्रिकोण पाहिजेत. आणि काटकोन त्रिकोणामध्ये पहिल्यांदा संगत कोण कर्ण कसे पाहिजेत एकरूप. कर्ण एकरूप आणि एक बाजू एकरूप कुठली पण संगत बाजू एकरूप कोणती पण एक कर्ण कर्ण सोडून. आता लक्षात ठेवायचं 3 बाजू त्यातल्या एका बाजूला आपण कर्ण म्हणतो. कुठल्या बाजूला कर्ण म्हणतो रे काटकोनच्या समोरील बाजूला आपण कर्ण म्हणतो. काटकोनाच्या समोरील बाजूला कर्ण म्हणतो. मग कर्ण सोडून राहिल्या किती बाजू रे 2. त्या दोन्हीपैकी कुठली पण एक बाजू जर काय झाली एकरूप झाली तर त्यावेळी कर्णभुजा कसोटीनुसार ते 2 त्रिकोण काय होतात एकरूप होतात. असं आपल्याला काय मिळतं तर हे कसोट्या बघायला मिळतात. लक्षात आल्या हे कसोट्या. ओके त्यांचा वापर आपण नंतर बघू.